आपण सुरुवातीला सामुदायिक जप घेऊ सगळ्यांनी. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. नेहमीप्रमाणे आपल्या कार्यक्रमाची सुरुवात गीत गायनाने होईल. पंढरपूरच्या आपल्या सेविका सौ नीता कुलकर्णी आज इथे आलेल्या आहेत. श्री स्वामी समर्थ. ओम स्वामी समर्थ. ओम स्वामी समर्थ. ओम स्वामी समर्थ. ओम स्वामी समर्थ. अक्कल कोटी ध्यान लागले. अक्कल कोटी ध्यान लागले माझ्या मनाचे. स्वामी साऱ्या जगाचे. स्वामी साऱ्या जगाचे. अक्कल कोटी ध्यान लागले माझ्या मनाचे. स्वामी साऱ्या जगाचे. स्वामी साऱ्या जगाचे. तो सृष्टीचा पालन करता भक्तांचा त्राता. ब्रह्मांडाचा नायक तूच विधाता. तो सृष्टीचा पालन करता भक्तांचा त्राता. ब्रह्मांडाचा नायक तूच विधाता.
नाम घेता स्वामी समर्था, नाम घेता स्वामी समर्था, चित्त हे हरपले, अक्कल कोटी ध्यान लागले माझ्या मनाचे, स्वामी साऱ्या जगाचे, स्वामी साऱ्या जगाचे. ओम स्वामी समर्थ, ओम स्वामी समर्थ, ओम स्वामी समर्थ, ओम स्वामी समर्थ. तुझ्या विना मी अनाथ सारे, अनाथ सारे. स्वामी तुम्ही कृपा करा रे, कृपा करा रे. तुम्हा विना मी अनाथ सारे, अनाथ सारे. स्वामी तुम्ही कृपा करा रे, कृपा करा रे. पाहुनी तुझला वाटे मजला, पाहुनी तुझला वाटे मजला, सार्थक जन्माचे झाले. अक्कल कोटी ध्यान लागले माझ्या मनाचे, स्वामी साऱ्या जगाचे, स्वामी साऱ्या जगाचे. ओम स्वामी समर्थ, 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 ओम स्वामी समर्थ. विशेष करून म्हणजे आपण गुरुवार नेहमीचा असा असतो दिमागदार, पण आज खास आपला दीपोत्सव आणि अन्नकोट जो सोहळा आहे आणि आपण सगळी इथे बघता जी काय सजावट केलेली आहे, तर मी ज्या सेवेकऱ्यांनी सजावट केली मी त्यांची नावं आणि ती टीम म्हणू आपण, तो संघ त्यांचा, तर प्रमुख म्हणून मग सौ स्नेहलताई, प्राजक्ताताई, नुपूर, दीपाली मेंगे, अजित मेंगे, खरे काकू, या पटापटा पडूया. इंद्रनील आणि समर्थ एक संघ असं म्हणतो ना, संघाचा प्रमुख म्हणून स्नेहलताई आणि संघातले सगळे त्यांच्या हे सहकारी, आपले सेवेकरी. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांच्या करतात. यातलं कोणी राहिला असेल, आता कोणी बाहेर गेलं असेल समजा, कारण हे दुपार 1 वाजल्यापासून इथे सेवा करत होते, काम म्हणता नाही सेवा करत होते, म्हणून आज आपल्याला हे सगळं नेत्रदीपक अशी सगळी रोषणाई आपल्याला बघायला मिळालेली आहे. आणि ह्या सगळ्यांचे धन्यवाद आहेच. त्याच्या मागं आणखीन एक जो प्रमुख म्हणता येईल असे आपले एक परिवार आहे, नाडगावडा परिवार. काल त्यांच्याकडं थोडंसं दुःखद त्यांच्या आईचं निधन झालं, पण जेव्हा कार्यक्रम करायचं का नाही करायचं अशी काल चर्चा सुरू असताना आजचा कार्यक्रम, तर त्यांनी सांगितलं की आजचा कार्यक्रम तुम्ही रद्द करू नका, कार्यक्रम करा, आमची काही हरकत नाही आहे. कार्यक्रम जसा नेहमीच्या पद्धतीने होतो त्याच पद्धतीने करा, कुठेही मध्ये त्याच्यात काही कुठलं वजाबाकी काही वजावट काही करू नका. जे सगळे उपक्रम आहेत सगळे घ्या त्याच्यात. आपला हा सगळा स्वामी परिवार त्यांच्या दुःखामध्ये नक्कीच सहभागी आहे आणि महाराज अशी ताकद देतात. शेवटी घरातला एक मोठा मनुष्य असते, मोठी व्यक्ती असते, ज्येष्ठ व्यक्ती असते, आपल्याला हवीशी वाटते, पण कुठेतरी वयोमानाचा विचार करता ती व्यक्ती अशा वेळेला असं वाटतं की बहुतेक ह्याच्यातून सुटली, ह्या त्रासातून सुटली तर बरं होईल. आणि त्याप्रमाणे त्यांच्या आईला तसं पुढचा सद्गती मिळो आपल्या सर्व परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. श्रावण महिन्यापासून जे आनंदाचं जे वातावरण तयार होतं
त्या वातावरणाची सांगता मला वाटतं दिवाळी म्हणजे सर्वोच्च म्हणतो ना आपण, तो आनंदाचा जो दिवस असतात ते दिवाळीचे दिवस आपल्या हिंदू धर्माप्रमाणे. आणि चातुर्मास ज्याला म्हणतात की देवशयन एकादशी, म्हणजे देव म्हणजे विष्णुदेव जे विश्रांती घेतात, झोपतात. आता झोपतात म्हणजे शब्दशः झोपतात असं नाही, म्हणजे कुंभकर्ण होता शब्दशः 6 महिने झोपायचा, त्याला जागं करायला लागायचं, तसं नाही आहे. ते योगनिद्रा, योगनिद्रेमध्ये योग सामर्थ्य त्यांना वाढवायचं, योग सामर्थ्य वाढवायचं आहे. संपूर्ण विश्वाचा परत पुढचे जे 7-8 महिने जो आहे तो सगळा कार्यभार त्यांना सांभाळायचा असतो. आणि मग ते जेव्हा निद्रेमध्ये असतात तेव्हा जो कार्यकाळ त्यांनी सांभाळायला असतो ते भगवान महादेव. आणि आत्ता जी एकादशी झाली दिवाळीनंतर ती देव प्रबोधिनी एकादशी, म्हणजे देव उठतात, त्याला चातुर्मास खऱ्या अर्थाने संपला असं आपण म्हणतो ते. आणि देव उठले म्हणजे विष्णू जेव्हा उठतात निद्रेतनं, त्याच्यानंतर हरिहर, हरी म्हणजे नारायण आणि हर म्हणजे महादेव, ते जे पराक्रम करतात तो त्रिपुरासुराचा वध दोघं मिळून जे करतात ते त्रिपुरासुराचा 3 राक्षसांचा वध करतात. हा त्रिपुरासूर वध, त्याच्यानंतर हा दीपोत्सव त्याच्या पाठोपाठ होतो. हे सगळे पाठोपाठ येणारे जे सण आहेत त्याची सांगता या दीपोत्सवानी होती. आणि आज आपल्याला आणायचे पाठोपाठ येणारा गुरुवार मिळालेला आहे त्याच्याबरोबर. त्यामुळे गुरुवारी आपण आज मंदिरामध्ये दीपोत्सव आणि अन्नकोटा कार्यक्रम हा सोहळा आज म्हणू आपण. आपल्या सगळ्यांच्या सहकार्यांमुळं ज्या सेवेकऱ्यांनी इथे त्याकरता दिवे दिलेले आहेत, काही अन्नपदार्थ दिलेले आहेत, अशा सेवेकऱ्यांचं एकदा सगळ्यांचं मी मनापासून सगळ्यांना धन्यवाद, मनापासून सगळ्यांचं स्वागत. आणि आजच्या दिवशी ज्यांना आरती करायला मिळाली असे भाग्यवान सेवेकरी आपल्याकडे इथे गिरण्याचे जे उपस्थित आहेत ते श्री आणि सौ तामणकर, मी त्यांना इथे पुढे आमंत्रित करतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्मरताची श्री गणरायाची मंगलमूर्ती, स्मरताची श्री गणरायाची मंगलमूर्ती, स्मरताची श्री गणरायाची भक्तांची गाते भीती, भक्तांची गाते भीती भक्तांची गाते भीती सकल विघ्नांची, सकल विघ्नांची मंगल मंगलमूर्ती, स्मरताची श्री गणरायाची, श्री गणरायाची, श्री गणरायाची. माझ्या तना मनाची ओढ लागली, माझ्या तना मनाची ओढ लागली,
भेटीला स्वामी देव माझा भोळा वो अक्कलकोटवाला स्वामी देव माझा भोळा वो अक्कलकोटवाला स्वामी देव माझा भोळा वो अक्कलकोटवाला यातनाच करू निरंजन वनाची ओवाळू ज्योती हे मनाची ओवाळी ज्योती दोन डोळ्यांची करून दिवटी दोन डोळ्यांची करून दिवटी ओवाळू स्वामी रायना स्वामी देव माझा भोळा वो अक्कलकोटवाला स्वामी देव माझा भोळा वो अक्कलकोटवाला स्वामी देव माझा भोळा वो अक्कलकोटवाला दोन हातांची वाजून टाळी स्वामी ना हृदयी ठेवा हो माझ्या दादा ना हृदयी ठेवा हो माझ्या वहिनी ना हृदयी ठेवा हो चालू लागले पाय वाटती अक्कलकोटी जायला स्वामी देव माझा भोळा वो अक्कलकोटवाला स्वामी देव माझा भोळा वो अक्कलकोटवाला स्वामी देव माझा भोळा वो अक्कलकोटवाला माझ्या तन मनाशी ओढ लागली माझ्या तन मनाशी ओढ लागली आलो आज भेटीला स्वामी देव माझा भोळा वो अक्कलकोटवाला स्वामी देव माझा भोळा वो अक्कलकोटवाला स्वामी देव माझा भोळा वो अक्कलकोटवाला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आपल्याकडं आपण दर गुरुवारी जो चविष्ट महाप्रसाद जो घेतो तर आजच्या गुरुवारी श्री आणि सौ भावे पण इथे उपस्थित आहेत. मी त्यांना पुढे इथे आमंत्रित करतो आणि स्वामींचा हा प्रसाद स्वीकार करावा. श्री आणि सौ भावे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दुग्ध शर्करा योग आपण म्हणतो कधीतरी असतो, पण आज असे बरेच योग आहेत आणि एक महत्त्वाचा योग इथे माझ्या शेजारी इथे जे दोन दिग्गज बसलेले आहेत. आपला कोकण प्रांत जो आहे म्हणजे रोह्यापासून साधारण महाडपर्यंत त्याच्यामध्ये ज्या आपल्या गुरुवाऱ्यांनी जे मठ स्थापन केलेले जे केंद्र स्थापन केलेली आहेत त्या केंद्र स्थापनेमध्ये अतिशय महत्त्वाचा सहभाग असणारे श्रीयुत आबासाहेब मोरजकर आणि त्यांच्या शेजारी ह्या मार्गातले ज्येष्ठ स्वामी भक्त ज्यांच्यामुळं गुरुपद हे काय असतं आणि गुरुपद कसं सांभाळावं याचं मार्गदर्शन मिळालं ते श्रीयुत वाळुंजकर काका. तर मी आज त्यांनाही इथे श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मी जेव्हा इथे आबा असतात तर सगळ्यांना दोन शब्द त्यांचे ऐकायची उत्सुकता असते. तर आबांनाही मी असं सांगतो की आज आपले विचार इथे प्रगट करावेत. वेळेचं काही त्याच्यामध्ये मर्यादा नाही आहे. जे नेहमी म्हणतात दोन शब्दात दोन वाक्यात बोलव तसं काही नाही आहे. त्यांना जोपर्यंत मातेल तोपर्यंत इथे बोलू शकतात. श्री स्वामी समर्थ. आजचा हा कार्यक्रम खरं तर मला आम्ही कोकणामध्ये म्हणजे राण्याची वाडी जी आहे त्या राण्याच्या वाडीमध्ये 14 तारखेला 14 नोव्हेंबरला आम्ही हा खरा एक कार्यक्रम ठेवलेला आहे. असाच कार्यक्रम आहे. पण त्याआधी दादांच्या मनामध्ये आलं की आपण 6 तारखेला या ठिकाणी असा कार्यक्रम
पुण्यामध्ये करणार आहोत. आणि त्यावेळेला नेमकं दिवाळीला आम्ही इथून पुण्यातून मी मुलगा सुनबाई आम्ही सगळे गावी गेलो. त्यामुळे म्हटलं तर 6 तारखेला येणं कसं होतं कळे नाही. मग तर दादांची फोनवर बोलणं झालं. म्हटलं काही झालं तरी 6 तारखेला आपण पुण्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आजच्या कार्यक्रमाला आपण हजर राहायचं. आणि त्या दृष्टीने मी काल संध्याकाळी मालवणहून पुण्यात आलो आणि आजच्या हा कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं. खरं तर हा कार्यक्रम जसा या ठिकाणी आपण करणार आहोत तसाच कार्यक्रम आपण राहण्याच्या वाडीमध्ये जे आपण आपलं नवीन केंद्र सुरू केलेलं आहे, आपण बरीच मंडळी त्या ठिकाणी गेलेलं आहात. त्याच्याच बरोबरीने त्याच्याच जवळ असलेलं बिरजोली म्हणून एक गाव आहे. पूर्वी दादांच्या अण्णांच्या सान्निध्यात असताना आम्ही हे सर्व मठ त्या ठिकाणी स्थापन केले आहे. अत्यंत दुर्गम भागामध्ये आहेत. दादा जाऊन आले, आम्ही जाऊन आलो सगळे, मी तर नेहमीच गेलेलं आहे. परंतु ते अत्यंत दुर्गम भागामध्ये आहेत की अशा ठिकाणी अण्णांनी मठ स्थापन केले. स्वामीच्या लोकांना स्वामींना म्हणजे जसं स्वामी सेवा कळावी या उद्देशाने खरं तर दादा अण्णांनी हे मठ त्या ठिकाणी सुरू केले. आणि तो एक बिरजोलीचा असा एक मठ आहे की त्या ठिकाणी आपण दादांना घेऊन गेलो. त्या ठिकाणी मोठा चांगला कार्यक्रम आपण मागच्या वेळेला केला. आणि अशा प्रकारे जे अण्णांनी स्थापन केलेले मठ आहेत त्या ठिकाणी आपण ह्या सेवा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहोत. आणि स्वामींच्या कृपेने आपण सर्वांच्या आशीर्वादाने, दादांच्या आशीर्वादाने आपल्याला त्याच्यामध्ये थोडंफार यश मिळतं आहे. आपण ते लोकांना पुन्हा हे करून की स्वामी सेवा आपल्या ह्याच्यामध्ये पुन्हा चालू करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत. खरं तर हा कार्यक्रम या ठिकाणी करण्यापूर्वी दादांच्याजवळ माझं बोलणं झालं की आपण राहण्याच्या वाडीमध्ये करू. आणि राहण्याच्या वाडीमध्ये करताना त्या ठिकाणी दादांनी परत दादांचं बोलणं झालं की त्या ठिकाणी आय कॅम्प नेत्र तपासणी शिबिर हे त्या ठिकाणी राहण्याच्या वाडीमध्ये आपण घेऊया. तर कसं काय योग येईल की म्हणजे कसं काय जमेल, शक्य होईल हे दादाने आधी माझ्याजवळ विषय केला, माझ्याजवळ चर्चा केली. मग आम्ही ठरवलं की त्या ठिकाणी मी आमचे जे आता ही मंडळी या ठिकाणी आलेली आहे यांच्याशी चर्चा केली आणि त्या ठिकाणी आपण दादांच्या कृपेने आपण त्या ठिकाणी नेत्र शिबिरसुद्धा आयोजित केलेलं आहे. म्हणजे अत्यंत दुर्गम भागामध्ये जे दादांचा जो उद्देश आहे तो असा आहे, जसा अण्णांचा उद्देश होता की दुर्गम भागामध्ये स्वामी सेवा सुरू व्हावी, लोकांना स्वामींचं महत्त्व कळावं. त्या दृष्टीने दादांचा हा प्रयत्न आहे की अत्यंत दुर्गम आहे त्या भागामध्ये जे काही गोरगरीब आहेत, लोक आहेत ज्यांना मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी येऊन स्वतःचं डोळ्याचं ऑपरेशन करणं किंवा इतर काही आजार असतील तर ते करणं शक्य होत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी ते तिथल्या तिथे उपचार करायला बघतात. आणि हा दादाने आता हा जो कॅम्प त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्याच्यामधून त्या भागातले जे काही गोरगरीब आहेत त्यांच्या दृष्टीने हा अत्यंत एक चांगला कार्यक्रम आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि त्या भागातल्या गरीब गरजू जे सेवेकरी आहेत किंवा जी जनता लोकं आहेत त्या लोकांना त्याचा निश्चितच फायदा होईल. अशा प्रकारे जसं अण्णांच्या मध्ये एक विचार यायचे तसेच दादासुद्धा मध्येच हे काहीतरी काढतात आणि मग मला सांगतात की आबा हे असं असं आहे असं. पण खरोखर म्हणजे दादांचं घेण्यासारखं आहे की त्यांनी या ठिकाणी हा अत्यंत दुर्गम भागामध्ये, आता ते मुंबईची सगळी वैद्यकीय मंडळी मुंबईची आहे, डॉक्टर मंडळी सर्व, आणि त्यांना इतक्या दुर्गम भागात आपण कोणी जे माझ्या काय महिला सेवक आहेत किंवा माझे इथले सगळे काही सेवक आहेत ते जाऊन आलेले आहेत राहण्याच्या वाडीला, बिरजोलीला. अत्यंत दुर्गम भागामध्ये, डोंगराळ भागामध्ये ही केंद्र आहेत. तर त्या ठिकाणी ह्या सेवा आपल्याला करायला मिळत आहेत. मी खरंच दादांचा अत्यंत ऋणी आहे की त्या लोकांची सेवा, त्या लोकांना स्वामीच्या माध्यमातून आपल्याला सेवा करता येते आहे. त्या लोकांना ह्या सोयी सवलती आपण उपलब्ध करून देऊ शकतो आहे. हे खरंच मला म्हणजे खूप त्या दिवशी दादांनी जेव्हा विषय काढला तर मला खूप बरं वाटलं की नुसतंच दादा येत आहेत आणि आम्ही कार्यक्रम करतो आहे आणि आरत्या करतो आहे एवढं काही नाही आहे. पण त्याबरोबर हा जो इतका मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलेला हा खरंच आहे. त्याचबरोबर गरजू गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप हा एक कार्यक्रम त्या ठिकाणी दादांचीच कल्पना या सगळ्या, आमच्या काही नाही. दादा फक्त मला विचारतात बाबा असं असं करायचं आहे, काय करता येईल आपल्याला. मी दादा सांगतो ठीक आहे तुम्ही सांगता त्याप्रमाणे होईल, आपण निश्चित करू. दादांची कल्पना त्यांनी एकदा मला सांगितली की मग मलाही बरं वाटतं की नाही मग हे आपण करावं. मग माझे जेवढे त्या ठिकाणी भागामध्ये जे कार्यकर्ते म्हणजे जे सेवेकरी आहेत त्या सगळ्यांना मी सांगतो की बाबा असं असं आपल्याला करायचं आहे.
आता गरजू मुलांना वह्या वाटप हा खरोखरच एक चांगला उपक्रम दादाने हातात घेतला आणि त्या मुलांना त्या ठिकाणी वह्यांचं वाटप होईल. आपल्या पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी म्हणजे शहरी भागामध्ये हा प्रश्न फारसा मुलांचा येत नाही, कारण कुठून तरी त्यांची व्यवस्था होते. परंतु खेडेगावामधून असा उपक्रम राबवणारे फार लोक कमी आहेत. वह्या वाटपाचा वगैरे असा कार्यक्रम तर अण्णा असताना आम्ही एकदा तो 200 पानी वह्या वाटतात. त्यावेळेला छोट्या वह्या होत्या. आता त्या दादा म्हणतात छोट्या वह्या गेल्या, आता मुलं रजिस्टर वापरायला लागले आहेत. ठीक आहे, आता आम्ही असताना त्या छोट्या वह्या होत्या, 100 पानी होत्या, साधी पाटी होती. आता सगळं बदलत चाललेलं आहे. त्या दृष्टीने दादांनी ही एक कल्पना मांडली की आपण त्या ठिकाणी गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवू. आणि त्या दृष्टीने आम्ही राण्याचीवाडी, इतर जी गावं आहेत शेजारपाजारच्या, या सगळ्या लोकांना, तिथल्या मुलांना जी काही येतील ती, त्या मुलांना सगळ्यांना आपण ह्या माध्यमातून, आपल्या सेवेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी वह्या वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सांगायचं तात्पर्य असं की आम्ही जे काही करतो किंवा दादा जे काही तिथे येतात, राण्याच्या वाडीमध्ये येतात, नुसतं राण्याच्या वाडीचा मठ स्थापन केला नाही दादांनी, किंवा विरजोली जाऊन नुसतं दादांनी मठ तिथल्या सुरू करून दिला नाही. पण त्या ठिकाणी ज्या काही गरजा आहेत, ज्या लोकांच्या अत्यंत आवश्यक गरजा आहेत, म्हणजे नेत्र चिकित्सा शिबिर किंवा विद्यार्थ्यांना वह्या वाटप, हे अत्यंत त्या गावातल्या, खेडेगावातल्या लोकांना अत्यंत गरजू, गरीब मुलांना अत्यंत आवश्यक आहेत. आणि ह्या गोष्टीचं दादांनी म्हणजे दादाच्या मनामध्ये आलं आणि दादांनी मनाशीच ठरवलं असेल की आपण त्या भागामध्ये हे कार्य करूया. आणि त्या स्वामीच्या माध्यमातून, म्हणजे स्वामीच दादांना ती हे करतायत आणि दादा त्या माध्यमातून हे सगळं आपण पुढे नेतो आहे. तर 14 तारखेला आपल्याला कल्पना असेल, अण्णा महाराजांचा त्या दिवशी जन्मदिवस आहे, 14 नोव्हेंबर. त्या दिवशी आपण हा कार्यक्रम त्या ठिकाणी, म्हणजे इथे तर होईलच, परंतु खास दादांनी मला सांगितलं की आबा यंदा आपण पुण्यामध्ये न करताना आपण राण्याच्या वाडीमध्ये हा कार्यक्रम करूया. आणि त्या ठिकाणी फार मोठ्या, आणि मग मी आमच्या लोकांना कल्पना दिल्यानंतर आमच्या सर्व सेवेकऱ्यांनी मान्य केलं की आबा आपण चांगल्या प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये तो कार्यक्रम त्या ठिकाणी करू. जास्तीत जास्त सेवेकरी कसे उपस्थित राहतील हे बघू आणि हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे करूया. तर या ठिकाणी मला सांगायला खरंच म्हणजे मी अण्णाच्या बाबतीमध्ये मी बोलत असेल तसंच मी दादांच्या बाबतीमध्येही बोलतो की नुसतं मी, दादा मला म्हणतात तुमच्यामुळे मला हे सगळं घडलं. पण मी तरी कसा इथे आलो आणि मी येत होतो पूर्वी जेव्हा हा मठ चालू झाला होता, अण्णांनी चालू केला होता, त्यावेळेला आम्ही वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला आम्ही यायचो इथे. पण तेव्हा एवढा प्रचार नव्हता आणि आपण असंच काही मंडळी, परंतु एवढं सगळं काय तेवढं हे नव्हतं. पण त्यावेळेला मी इथे येत असे, ह्या मठामध्ये मी त्यावेळेला अण्णांच्या बरोबर आम्ही वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला येत असे आणि तो कार्यक्रम जात असे. बाकी इतर केव्हा माझं, आणि पुण्यामध्ये तसा येण्याचा माझा काही संबंध नव्हता. पण आता मुलं पुण्यामध्ये आली त्यामुळे पुण्याशी माझी जवळीक जास्त वाढली. त्यामुळे आणि मग एक दिवशी अचानक मला समजलं की जाऊया दादांकडे. कसा झालं ते मला काय माहिती नाही. आणि इथे येऊन दादांची भेट झाली आणि मग दादा मला म्हणतात की तुमच्यामुळे मी माझं हे सगळं चालू आहे, ते सगळं तिकडे. तसं नाही आहे दादा, मी फक्त कारणीभूत निमित्त मात्र मला सांगितलं गेलं आणि ह्याच्या मागे सगळी प्रेरणा ही तुमची आहे, दादांची आहे. आणि दादांच्या प्रेरणेतून हे सगळं घडतं आहे. तेव्हा मला अतिशय सांगायला, म्हणजे मगापासून मी तेच सांगतो की मला अतिशय आनंद होतो की दादाने आमच्या कोकणामध्ये जसं अण्णांनी केंद्र सुरू करून कार्यक्रमाची सुरुवात केली, त्याच पद्धतीने दादांनी आता त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आम्हाला चांगलं यश मिळो, स्वामीच्या चरणी माझी प्रार्थना आहे. आणि आपणा सर्वांना माझी विनंती आहे की 14 तारखेला आपण सर्व मंडळी निश्चित कोकणात या. राण्याच्या वाडीमध्ये तो कार्यक्रम आहे तो बघा. किती चांगला कार्यक्रम होईल तर आमच्या सगळ्या ह्याच्यावर अवलंबून आहे. पण या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. श्री स्वामी समर्थ. प्रमुख आकर्षण जे आहे की अन्नकोट आणि दीपोत्सव. अन्नकोटचे पदार्थ तर मांडलेले आहेत. दीपोत्सवाची अधिकृत सुरुवात आज आपले ज्येष्ठ स्वामीभक्त इथे उपस्थित आहेत, वाळुंजकर काका. तर पहिला दिवा जो म्हणतात ना, पहिला दिवा जसा दिवाळीमध्ये आपण एकादशीला लावतो, पहिला दिवा लावला तसा आज पहिला दिवा काकांनी इथे प्रज्वलित करावा आणि आपले सेवेकरी मग आतमध्ये राहिलेले दिवे ते प्रज्वलित करतील. आबासाहेब पण इथे आहेत, नगरकर काका, हे सगळे ज्येष्ठ स्वामीभक्त इथे आहेत, हल्ल्याळ काका आहेत. तर त्या लोकांनी एकदा इथे दिवे प्रज्वलित केला
की आपले सेवेकरी आतमध्ये दिवे प्रज्वलित करतील. आपल्याला नंतर फक्त बघता येईल ते, आणि मग पुढचा कार्यक्रम सुरू होईल. मी काकांच्याकडे दिवा देतो. टाळ्यांच्या गजर व्हायला पाहिजे. खाली खाली शेळके साहेब उद्घाटन करतात. टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. टाईम माऊली. मंदिराचे संस्थापक सदस्य पी आर कुलकर्णी आणि प्रदीपजी देशपांडे. मिलानी साहेब. आज या ठिकाणी त्रैमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश इथं सद्गुरू दादा महाराज, आबासाहेब आणि अत्यंत ज्येष्ठ अधिकारी वाळुंजकर काका यांच्या उपस्थितीत आता आपले सर्व सेवेकरी इथं मंदिरामध्ये दिवे लावतील, दीप प्रज्वलन करतील. आपणही त्यामध्ये सहभाग घ्यावा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. एक नाव घेणं आवश्यक आहे. कुठलाही उत्सव असो, बाहेरगावचा असो, पुण्यातला असो, उत्सव आहे हे म्हणल्यापासून तो संपन्न होतोपर्यंत कार्यरत असणारे, मी धडपडत म्हणत नाही, त्या उत्सवाकरता कार्यरत असणारे असे आपले तरुण जोशी काका. कारण निधी संकलन असो, धान्य संकलन असो की कुठलाही उपक्रम असो, एकदा फक्त आपण बोलायचा अवकाश अमुक तारखेला अमुक एक आहे की त्या तारखेपर्यंत त्या उत्सवाकरता ज्या गोष्टी लागतात. आता समजा 14 तारखेला राण्याच्या वाडीत जायचं असेल तर त्या राण्याच्या वाडीत जाण्याकरता काय लागेल, किती लोक येणार आहेत, त्याच्याकरता कोणती गाडी लागेल, हे सगळं जोपर्यंत ते पक्कं करत नाहीत तोपर्यंत ते शांत बसणार नाहीत. तरी पण एक आपल्याला असे कोणतरी पाहिजेल असतंच की प्रत्येक गोष्ट काय काळ असं वाटतं जोशी काका खूप घाई करत आहेत, पण अशीच त्या गोष्टी वेळेत होणं पण महत्त्वाचं आहे. तर अजून एकदा जोरदार टाळ्या परत. आणि स्वामीचरित्र आपण सगळेजण वाचत असाल की 21 अध्यायाची जी पोथी, त्याच्यामध्ये एक अशी ओवी आहे की करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची. त्यामुळे करता आणि करविता इथे सर्वश्री महाराज इथे बसलेले आहेत. जे काही येत असतं इथे, ज्या मनामध्ये ज्या काय कल्पना येत असतात, इथं बसल्या काय काळ येतं, काय काळ मी एकटा जेव्हा बसत होतो जपाला, अमुक एक करायचं असा कुठून तरी एक आवाज येतो. आणि मग आत्ता जसं आबा म्हणले तसं की ती गोष्ट जेव्हा आपण त्यांच्याशी बोलतो किंवा जेव्हा जोशी काकांशी बोलतो, आणि मग त्याच्या पुढची पायरी म्हणजे आपले सेवेकरी. 6 तारखेला दीपोत्सव करायचा आहे म्हटल्यानंतर, की आपल्याला राण्याच्या वाडीमध्ये वह्यांचं वाटप करायचं म्हटल्यानंतर आशिष किंवा विनीत आणि अजित मेंगे हे सगळे त्या लगेच ते पुढच्या कामाला ते लागतात. आणि हा आपला उत्सव 6 तारखेला जेव्हा करायचा, एक आठवड्याभरापूर्वी साधारण आपण त्याला घोषित केलं होतं. आणि हा उत्सव जो आहे दीपोत्सव आणि अन्नकोट, आता मला अजून एक ओवीचं असं वाटतं की जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय. अर्थ सांगतो कसा होतो तो. अन्नकोट, मला त्याच्या अगोदर असं सांगायचं की काही पाठीमाग आपले सेवेकरी उभे आहेत आणि सेवेकऱ्यांनी उभं राहणं हे मलाच पटत नाही मुळात. तर जर का खुर्च्या असतील तर खुर्च्या घ्या, जिथे जागा मिळेल तिथे पहिलं बसून घ्या तुम्ही. अजिबात तिथं कोणी उभं राहू नका.
जागा जिथे मिळेल तिथं खुर्च्या ठेवा आणि बसून घ्या पहिलं. आज जेव्हा आपण इथे अन्नकूट साजरा करणार आहोत इथं, तर त्याला असं आपले युवा सेवक विनीत नांगरे म्हणून त्यांनी अशी एक कल्पना मांडली होती की नगरच्या पाशी एक जामखेड म्हणून गाव येते, ते छोटं, त्या जामखेड गावामध्ये निवारा बालगृह अशी एक संस्था आहे. त्या संस्थेमध्ये जवळपास 100 अनाथ मुलं तिथे शिकत आहेत. ह्या अनाथ मुलांच्या करता आपण काही करू शकू का? तर अनाथ मुलं जिथे शिकत आहेत तिथं आपण त्यांच्या गरजा आपण नंतर बघू, त्यांना काय लागतं आहे. आता आपल्याकडे वेळ कमी होता, त्यांना आपण काय देऊ शकू हा विचार आपण नंतर करू. आता आपण फक्त एवढंच करू की त्या संस्थेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना आपण इथे बोलवू. आजच्या दिवसाला जेव्हा इथे अन्नकूट होत असेल त्याला आपण आपले जे सर्व भक्त आहेत तिथे येणारे, दर गुरुवारी येतात, जे आपलं यूट्यूबचं चॅनल बघतात, अशा भक्तांना आपण असं आवाहन करू की साखर, तांदूळ आणि गहू या पदार्थांच्यापैकी ज्यांना जे शक्य असेल ते, ज्यांना शक्य आहे तिन्ही वस्तू आणा. ज्यांना नसेल त्यांनी नुसतं साखर आणले तर चालेल, नुसते गहू दिले तर चालतील. किती द्यायचे? कमीत कमी 100 ग्रॅम, जास्तीत जास्त 100 किलो, 1000 किलो, तुमच्या मनावरती आहे तुम्ही किती द्याल. आणि आज जसं म्हणलं की जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, काहीच कमी नाही आहे. आज इथे अक्षरशः धान्याचा कोड झालेला आहे. आपण इथे आतमध्ये अन्नकोट केला आहे आणि बाहेर इथे धान्याचा कोड झाला आहे. तर सगळ्या देणगीदारांच्या करता पण टाळ्या, ज्यांनी ज्यांनी इथे धान्य दिलेलं आहे. आणि आज हे धान्य आपण आपल्या विनीत नांगरे यांच्या संकल्पनेनुसार जे इथं आलेले निवारा बालगृह त्यांच्या आपणकडे सुपूर्द करणार आहोत. आपला हा कार्यक्रम संपल्यानंतर त्याची यथायोग्य इथे पूजा होईल आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे ते धान्य सुपूर्द केले जाईल. आणि इथून पुढं भविष्यामध्ये जर का असं कोणाकडे काही प्रस्ताव असतील जिथे आपल्याला असं सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी मिळेल, तर असे उपक्रम, असे प्रस्ताव आपण जरूर इथे घेऊन यावेत. आणि जेवढं आपल्या मंडळाकडनं जेवढं सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य आपण इथे त्या संस्थेला आपण करू. आता आजचा दिवस अन्नकोट किंवा अन्नकूट हा शब्द म्हणजे अन्नाचा ढीग लावणं हे कुठपासून सुरू झालं की हा सुरू झालेला अन्नकोट गोवर्धनाच्या पूजेपासून सुरू झाला होता. गोवर्धनाची पूजा करताना गोकुळवासी जे होते त्यांनी हे सगळे पदार्थ करून आणलेले होते, श्रीकृष्णाकरता आणलेले होते. मग श्रीकृष्णाकरता का आणले होते? परत आपल्याला थोडंसं मागं जावं लागेल. अंतर बघितलं, आत्ताचं अंतर जर का अगदी योग्य अंतर बघितलं असं काही, तर जवळपास अंतर लांब आहे. गोकुळ किंवा वृंदावनपासून गोवर्धन थोडं लांब आहे. पण कथेमध्ये असं आहे की गोवर्धनापाशी ही जेव्हा गाई म्हशी घेऊन जायचे चारायला श्रीकृष्ण त्यांच्या सवंगडी, म्हणजे असं वाटतं आपल्याला की बहुतेक तो गोकुळाच्या जवळ असावा. गोवर्धनाचीच पूजा का करायची? श्रीकृष्णाने इंद्रपूजा का बंद पाडली? तर त्यावेळचं वातावरण कसं असेल? असे छान बाहेरच्या बाजूनी संपूर्ण तटबंदी असेल, त्या तटबंदीला बुरुज असतील, त्याच्या बाहेर खंदक संरक्षणाकरता, जाण्याकरता पूर्व पश्चिम दरवाजे. पूर्वेचा दरवाजा उघडल्यानंतर आपण जर का आतमध्ये गेलो, मातीचे रस्ते, काही मध्येच मोठे रस्ते आहेत, काही मध्ये छोटे छोट्या गल्ल्या आहेत, सगळे मातीच्याच आहेत. आजूबाजूला छोटी छोटी घरं आहेत, छान छान त्याच्यावर चित्रं काढलेली आहेत, छोटे छोटे गोठे आहेत. गोकुळ म्हणलं की गो जिथं आहे म्हणजे धन, हे गोधन असं भरपूर असलेलं. आणि अशा संपूर्ण त्या गावामध्ये जर का कोणाच्या आठवत असेल कोणाला, गोठा जर का शेजारी असेल तर गोठ्यामध्ये कसा वास असतो ना, एक त्या प्रकारचा वास, गोमूत्र किंवा गोमायाचा जो वास सगळीकडे पसरलेला आहे तो. आणि अशा ह्या रम्य वातावरणामध्ये श्रीकृष्णाला तिथे आणून ठेवलं जातं त्याच्या जन्मानंतर. आणि हा श्रीकृष्ण जेव्हा मोठा होत जातो, बाल श्रीकृष्ण जे म्हणता येईल असा, बाल श्रीकृष्णाची आवडती लीला सगळ्यांना जर का आठवत असेल कुठली, तर मागं पण मी एकदा बोललो होतो की सगळ्यांच्या घरात जे दही दूध लोणी जे टांगून ठेवलेलं असतं
ते पळवायचं. गोकुळातलं असं घर कुठलं राहत नाही की जिथं श्रीकृष्णाने हात मारला नाही. त्या सगळ्या घरातल्या ज्या महिला असतात त्या यशोदेकडे तक्रार घेऊन यायच्या की यशोदे अगं हा द्वार तुझा पोरगा आमच्या घरात काही शिल्लक ठेवत नाही, इतका त्याने उपद्रव देतो, रोज काय ना काहीतरी पळवत येतो, ह्याचा काहीतरी इलाज कर. आता हे सगळं घडतं यशोदेच्या नकळच घडतं ना. तो काय सांगून थोडं चोरी करणार आहे का? ज्याच्या घरात चोरी करणार त्याला तरी तो सांगणार आहे का मी आज तुझ्याकडे येतो म्हणून? यशोदा काय करणार? तरी ती म्हणते ठीक आहे मी माझ्या घरी एक प्रयोग करून बघते म्हणली, जर का झालं यशस्वी तर तुम्ही तो प्रयोग तुमच्या घरी पण करावा. तर कुठला प्रयोग करते? ती काय करते, जिथं शिंक्याला वरती जिथं दही दूध जे टांगून ठेवलेलं असं लोणी वगैरे काढलेलं छान, त्या दोरीला एक घंटी बांधून ठेवते. समजा श्रीकृष्ण आलाच आपल्याच घरी जर का त्यांनी चोरी केली तर ती घंटा वाजेल म्हणती. आता श्रीकृष्णच येतो, जेव्हा चोरी करायची असेल कशी करायची हे त्याच्या मनात असणार तो करणारच. तो आल्या सगळे त्याची जी सवंगडी असतात पेंद्यावर सगळे येतात तिथं बघतात. श्रीकृष्णाचं पहिलं लक्ष जातं घंटेकडे. तो त्या घंटेला सांगतो आवाज करायचा नाही म्हणतो, सगळे माझे सवंगडी इथं लोणी खायला आलेले आहेत, अजिबात आवाज करायचा नाही. आता भगवंताचा आदेश आहे. जसं आपण आत्ता दहीहंडीच्याला सगळे एकमेकावर थर लावून ते सवंगडी उभे राहतात, श्रीकृष्णावरनं सगळे ते मडकी काढतो, दही दूध लोणी सगळ्यांना ते खायला घालतो. सगळ्यांचं खाऊन होतं. खाऊन झाल्यानंतर थोडंसं राहिलेलं असतं. श्रीकृष्णाला काय अपेक्षा काही नसते, तो बघतो थोडंसं राहिलेलं आहे लोणी, तो श्रीकृष्ण ते खातो. ते खाल्ल्याबरोबर घंटा वाजते. आता तो घंटेला म्हणतो मी इतका वेळ मी सांगितलं तू वाजली नाही, सगळ्यांनी खाऊन झालं, आज का वाजली, आत्ता तू का वाजली, मी नुसतं एकच बोट खाल्लं तर. ती म्हणते घंटा अरे असं कसं होणार म्हणते, प्रत्यक्ष भगवंत खातोय आणि आम्ही गप्प बसायचं असं होणारच नाही म्हणते, आमच्यासमोर प्रत्यक्ष भगवंत खातोय लोणी खातोय म्हणून आम्ही तो आवाज केला म्हणते. ती घंट्याचा आवाज झाल्याबरोबर सगळे सवंगडी पळून जातात. यशोदा पकडती श्रीकृष्णाला, लोणी खाल्लं का म्हणते. तो म्हणतो नाही लोणी मी खाल्लं नाही. सगळं दिसतंय, लोणी खाल्लेलं आहे, घंटा वाजलेली आहे. आता आईला पण पटवून द्यायचं आहे, तर आईला काय सांगतो तो वेगवेगळी कारणं देत असतो. त्याच्यातलं एक कारण असं होतं की भोर भयो गैयन के पाछे तूने मधुबन मोहि पठायो, चार प्रहर बंशी भट भटक्यो, सांझ पड़े घर आयो, री मैया मोरी मैं कब माखन खायो. भोर भयो गैयन के पाछे, तुम्ही मला गाई म्हशी तुम्ही मला चरायलाच तुम्ही पाठवताय, मी जर का जातोय तिथे गाई गुरं घेऊन सगळी ती दिवसभर मी तिथेच राहतोय, संध्याकाळी मी घरी येतो, मी लोणी खाणार कधी म्हणतो. मग गाई गुरं चरायला कुठे घेऊन जातात? गोवर्धनाजवळ. गोवर्धन पर्वत अतिशय विशाल, अतिशय उंच पर्वत, अतिशय देखणा, त्याच्यावरती इतकं कुर्ण, आपण हिरवीगार सगळी मऊ अशी कुर्ण, मोठं पठार, आपल्या डोळ्यात मावणार नाही एवढी त्याची उंची, एवढा त्याचा विस्तार. आणि हा गोवर्धन पर्वत काशीला न्यायचा असं एक पुलस्त्य नावाचे ऋषी असतात, त्याच्या मनामध्ये येतं आपण हा गोवर्धनच काशीला नेऊ. गोवर्धन पूर्वी वृंदावनाच्या जवळ नव्हता, गोकुळच्या जवळ पूर्वी नव्हता, तो थोडा लांब होता, दूर होता, तिथून काशीला न्यायचं. गोवर्धनाने सांगितलं की तू ऋषीमुनी तुम्ही बघताय मी केवढा उंच आहे, तुम्ही बघताय माझा केवढा विस्तीर्ण पठार आहे, तुम्ही मला हलवणार कसं? त्या पुलस्त्य नावाचे ऋषी त्यांना थोडंसं मनामध्ये असं की माझी जी शक्ती आहे, दैवी शक्ती, माझ्याकडे योगशक्ती आहे, त्या योगशक्तीने मी तुला हलवणार आणि मी तुला काशीला घेऊन जाणार. बघा म्हणतो माझी ती इच्छा नाही आहे, मी आहे इथंच बरा आहे, नाही पण मला काशीमध्ये तू हवा आहेस. इतका हा देखणा पर्वत आहे, इतका याच्यावर विपुल सगळं निसर्गाने
ओतलेला आहे दोन्ही हातांनी. निसर्ग सौंदर्य एवढं आहे, हा मला काशीमध्ये हवा आहे, तू माझ्याबरोबर यायला हवंस. आणि योग सामर्थ्याने तो पर्वत ते हलवायला सुरुवात करतात. त्याबरोबर तो म्हणतो की थांबा, तुम्ही नेताय, मला सगळं कबूल आहे, पण ज्या वेळेला तुम्ही थकाल, ज्यावेळेला तुम्हाला विश्रांतीची गरज भासेल, ज्यावेळेला तुम्हाला असं वाटेल पर्वत इथून इथे थांबावा, त्या क्षणी मी तिथेच थांबीन, मी परत हलणार नाही. तेव्हा तुम्हाला न्यायचं असेल तर मला न थांबता काशीला न्यावं लागेल. ऋषी म्हणतात हो माझी तयारी आहे म्हणतात सगळं. योग सामर्थ्याने पर्वत हलवायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात येतं की जवळजवळ आता जे आपण गोकुळ किंवा वृंदावन जे म्हणतो होतं तिथून किंवा मथुरा हा जो भाग आहे तिथून जवळ एक 10-15 किलोमीटर अंतरावरती जेव्हा ते आले आणि त्यांच्या लक्षात आलं की आपलं योग सामर्थ्य इथे कमी पडतंय, योग सामर्थ्याने आपण हा पर्वत आता इथून पुढे नेऊ शकत नाही, तर थोड्या काळाकरता होईना आपण थोडंसं ध्यान लावू, आपलं सामर्थ्य वाढवू आणि मग परत पर्वताला हलवू. हा विचार आल्याबरोबर पर्वताची अट विसरली जाते. योग सामर्थ्याने ते जेव्हा बसतात तिथे ध्यानाला बसतात त्या क्षणी तो पर्वत तिथेच थांबतो. ध्यान संपल्यानंतर जेव्हा ते सुरुवात करतात पर्वत जागचा हलत नाही. आणि मग ते त्या रागाच्या भरत पर्वताला शाप देतात की तुला जो गर्व आहे, तुझं ते निसर्ग सौंदर्याबद्दल तुला जे वाटतं, तुझ्या ज्या रूपाबद्दल तुला जो अभिमान आहे, ते रूप एक ना एक दिवस नक्कीच नष्ट होईल म्हणून. पण मला असं वाटतं की श्रीकृष्णाची जी काही लीला असेल, गोवर्धनाची पूजा, की त्या शापापासून बहुतेक त्याला मुक्ती मिळावी असं त्याच्यामागे उद्देश असेल, गोवर्धनाचा उद्धार करावा असं त्याच्यामध्ये काहीतरी लीला असेल. गोवर्धनाच्या पूजेकडं श्रीकृष्णाला वळायचं आहे, पण कसं सांगायचं लोकांना, गोवर्धनाची पूजा करा, मग बंद करा तर कोणाची बंद करा? इंद्रदेवाची पूजा बंद करा. पण इंद्रदेवाची पूजा करायची असेल तर तो विषय माहिती व्हायला पाहिजे. विषय माहिती होण्याकरता संध्याकाळच्या वेळेला सगळे जेव्हा गाई गुरं जेव्हा चरून येत असतात, गोवर्धनावरनं सगळे संध्याकाळची वेळ सगळी आपल्या गावामध्ये गोकुळाकडे सगळी परत आलेली आहेत. गोकुळामध्ये प्रवेश केल्यानंतर असं त्याचं एक थोडक्यात फक्त वर्णन असं सांगतो की धूळ उडवीत गायी निघाल्या, धूळ उडवीत गायी निघाल्या, श्याम रंगात वाटा बुडाल्या, परतती त्या सवे पाखरांचे थवे, परतती त्या सवे पाखरांचे थवे, दूर घंटा घुमे राऊळी, सांज ये गोकुळी, सावळी सावळी. संध्याकाळच्या वेळेला गाई म्हशी जेव्हा बाहेर जातात ना ते जरा शांत जातात. घरी यायच्या ओढीने ती जी वासरं असतात ना ते हुंदडतात बघा, एकमेकाला डुशी देत आहेत, हुंदडत आहेत. घरी यायची ओढ लागलेली असते. पशु पक्षी बघा संध्याकाळच्या वेळेला फक्त मनुष्य असा आहे जो रात्रीसुद्धा बाहेर फिरत असतो. कुठलाही पक्षी आपल्याला रात्री कधी आकाशात उडताना दिसत नाही. संध्याकाळच्या वेळेला त्या पक्ष्यांना सुद्धा घरी यायची ओढ लागलेली आहे. पक्ष्यांचे थवे आपल्या घराकडं परत चालले आहेत. त्या गाई म्हशींच्या त्या हुंदडण्याने जी रस्त्यावरती धूळ उडालेली आहे त्याला श्यामवर्ण श्रीकृष्णाचाच वर्ण दिला आहे. काळपट सगळी धूळ उडालेली आहे गाई म्हशीच्या अंगावरती ती. आणि संध्याकाळची ही जी वेळ आहे, गावामध्ये जर का कोणी राहिला असेल, कोणी गाव बघितलं असेल तर संध्याकाळच्याला दिवे लागण झालेली आहे आणि मंदिरात आरतीच्या वेळेला कुठेतरी घंटाराव सुरू येतो. गावातलं वातावरण आठवडा नक्की कुठेतरी घंटा त्यावेळेला संध्याकाळच्याला वाजत असते ती. अशी ही रम्य संध्याकाळ जेव्हा हे सगळे जनावरं आतमध्ये येतात, पाठोपाठ श्रीकृष्ण सवंगडी सगळे उड्या मारत हुदडत खेळत येत असतात आणि श्रीकृष्णाच्या कानावरती गोष्ट पडती जी त्या गावातल्या एका मोठ्या पारावरती सगळे ती जुनी वयस्कर लोक कोणी बसलेली असतात. इंद्रपूजेचा दिवस जवळ आला आहे, आपल्याला तयारी करायला हरकत नाही आता. तर श्रीकृष्ण म्हणतो की काहीतरी गावामध्ये घडतंय, काहीतरी चाललेलं आहे. घराघरातनं घरी येतो यशोदा मैया, आत्ता काही कुठला सण येणार आहे का? आता कुठला सण आहे का आपल्या इकडं गोकुळ? आपण कशा करता काहीतरी चालू आहे गावामध्ये, आपल्या घराघरामध्ये काहीतरी सुरू आहेत, काहीतरी पदार्थ बनवणं सुरू आहे, कोणतरी साफसफाई सुरू आहे मी बघतो. आणि आत्ता मी ऐकलं
की इंद्रपूजा आता होणार आहे. तर ती मैया म्हणते हो, इंद्रदेवांची पूजा इथे आपण तो दिवस सांगते ती अमुक अमुक दिवसाला आपण इतके वर्ष झाली चालत आलेला ही रीत आहे, ही प्रथाच आहे. तो म्हणतो इंद्राची पूजा का करायची? अरे तो पाऊस पडतो नाही का, मग पाऊस पडतो हे तर कर्तव्यच आहे ना म्हणतो. इंद्राने पाऊस पाडणं आणि हा जो मुद्दा आहे तोच इंद्राच्या मनामध्ये आला होता जेव्हा त्याने बघितलं स्वर्गातनं सगळी पृथ्वी हरीभरी आहे, सगळी हिरवळ आहे, सगळीकडं मुबलक पाणी आहे. ते कोणामुळं आहे? ते माझ्यामुळे म्हणतो, मी पाऊस पाडतो म्हणून हे सगळं घडतंय. हा गर्वहरण होण्याकरता त्याची पूजा बंद करायची होती. पण श्रीकृष्ण असा आहे जो कधी तो स्वतःवर काही घेत नाही. करायचं तर आहेच आहे त्याला, मैयाकडनं काढून घेतली माहिती. पाऊस पडणे तर कर्तव्य आहे म्हणतो त्याचं. जिथं पाऊस पडतो त्या गोवर्धनावरती जर का कुरण तिथे आहे ज्याच्यावरती आपली जनावरं चरतायत, आपल्याला दूध दुभतं मिळतंय, त्याची पूजा खरं आपण करायला पाहिजे म्हणतो. त्या गोवर्धनाची पूजा म्हणजे इकडं गोवर्धनाचा उद्धार पण त्याला करायचा आहे, इंद्राचं गर्वहरण पण त्याला करायचं आहे. मैया म्हणते की नाही असं शक्य होणार नाही. म्हणते तो इंद्रदेव रागवेल. इंद्रदेव रागवेल, देव रागवेल, मग तो देव कसला? देव रागवेल तो देव कसला म्हणतो. मी पटवून देतो सगळ्या गावकऱ्यांना. दुसऱ्या दिवशी मोठ्या गावाची ती सभा भरती, तिथे श्रीकृष्ण सगळ्यांना पटवून देतो हे आपल्याला असं असं करायचं आहे. ते गावकरी थोडेसे साशंक असतात कारण वर्षानुवर्षे ही रीत चालत आलेली असते, त्याच्यामध्ये काही बदल करायला कोणी तयार होत नाहीत. पण श्रीकृष्णाचं सांगणं, श्रीकृष्णाचं पटवून देणं हे इतकं प्रभावशाली असतं, सगळ्यांना शेवटी ते पटतं. त्याप्रमाणे गोवर्धनाची पूजा करायची हा निर्णय पक्का होतो. जे घरी तयारी जी सुरू असते पहिली इंद्रपूजेकरता, फक्त बदल होतो गोवर्धन पूजा. सगळे पदार्थ वगैरे केले जातात भरपूर. हे सगळं झाल्यानंतर तो दिवस उजाडतो. सगळे नवीन कपडे घालून छान छान सगळे महिला ज्या असतात त्या काळी काय असेल, साड्या असतील, नवीन साड्या, मुलं बिलं सगळे असे छान आवरून बिरून सगळे निघतात गोवर्धनाकडं. पुढे श्रीकृष्ण उभा असतो, अग्रभागी श्रीकृष्ण आहे, पाठीमागे सगळे गोकुळातले पुरुष मंडळी आहेत, त्याच्या पाठीवर महिला आहेत, हातातनं काही काही तबकं घेऊन जे चाललेली आहेत. आणि तिथे आल्यानंतर जेव्हा इंद्राला समजतं की आपली पूजा बंद करून श्रीकृष्णाने गोवर्धनाची पूजा करायचा घाट घातलेला आहे, आता तो म्हणतो जे मी इतके दिवस समजत होतो की माझ्या पावसाने हे सगळं घडतं आहे, हे सगळं हरभरं जे आहे त्या पावसाचं आता रुद्र रूप तुम्हाला दाखवतो, माझी पूजा तुम्ही बंद करता का म्हटला एका गवळ्याच्या सांगण्यावरनं. आणि मग जो पाऊस तिथे क्षणार्धात वातावरण बदलतं. आपल्याकडं एक 4-5 दिवसापूर्वी पण असंच झालं होतं. स्वामींची कृपा अशी की गुरुवार आपले बहुतेक सुटतात. हल्ल्यासाहेब नेहमी म्हणतात की अमुक अमुक पुण्याच्या परिसरात पाऊस आहे, पण आपल्या मठाच्या परिसरात पाऊस नाही आहे. आणि ही स्वामी अस्तित्वाचीच परिस्थिती आहे इथं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तो पाऊस, ते वातावरण क्षणार्धात जे कोवळं ऊन असतं सकाळचं ते बदलून काळे काळे सगळे ढग यायला लागतात, विजांचा प्रचंड कडकडाट आणि पाऊस म्हणताच येणार नाही. इतका मोठमोठे थेंब, मोठमोठ्या धारा, राक्षसी पाऊस जो म्हणतो आपण, काय हस्ताचा पाऊस जर का बघितला असेल, आठवला असेल, त्याच्याही अनेक पटीने जास्त तो पाऊस कोसळायला लागतो. आणि अशा वेळेला श्रीकृष्णाला काही तिथली ज्येष्ठ नागरिक जे असतात ते कोसायला लागतात की बघ आम्ही सांगितलं होतं तू ह्या विरुद्ध जाऊ नको, ह्या चालीरीती आहेत, तू ह्याच्या विरुद्ध जाऊ नको. आज तुझ्यामुळं आज सगळं गोकुळ संकटामध्ये आलेलं आहे. तो तुम्ही काळजी का करता म्हणला. इंद्रदेव रागावलेत ना, मग तो देव कसा आहे का कसा नाही हे मी तुम्हाला देतो ना पटवून. म्हणलं तुम्ही काय काळजी करताय. आपण पर्वत उचलू, आपण पर्वत उचलू. ते लोक म्हणतात हा एवढा महाकाय पर्वत उचलणार कसं. तो म्हणतो आपण सगळे गोपालक, काठ्या तर आहेत म्हणतो आपल्याकडं, आपल्या काठ्या लावा ना म्हणतो. काठ्या तुम्ही लावल्यानंतर पर्वत उचलेल, सगळ्यांनी ताकद लावा, पर्वत उचलला जातो की नाही बघा.
आता हे सगळं करता करविता श्रीकृष्ण, उचलणार तो, काठ्या लावायला सांगणार तुम्हाला वाटणार मी काठी लावली म्हणून परत उचलला, स्वतः मात्र नामा निराळा. माझ्या पाठीमागं PR बसलेले आहेत. मला बऱ्याच वेळेला ते म्हणतात की दादा असं काहीतरी करतो आणि नामा निराळा होतो, सगळं आमच्यावर ढकलून देतो म्हणून. माझं नाव श्रीकृष्ण आहे, हे जास्ती कोणाला माहिती नाही आहे. खोड्या काढणं मला फार आवडतं. त्यातून PR पाठीमागा असेल, समोर असेल, आणखीन जास्ती तो खोडकर स्वभाव उफाळून येतो माझा. आणि खोड्या अशा काढतो की ते समोरच्याला कळत नाही खोडी काढलेली आहे. मी ज्या दुकानात होतो चितळ्यांच्याकडं, तिथे दूध, दही, तूप तो पण राबता होता. फक्त गाई म्हशी नव्हत्या, पण दूध, दही, तूप ह्याच्यातच मी जवळजवळ 30-एक वर्ष तिथे काम केलं. म्हणजे श्रीकृष्ण या नावाला खोडकर म्हटलं तर खोडकर, जसं आत्ता त्याने सांगितलं सगळं करून नामा निराळा तो पण आहे. दूध दह्याचा राबता तो पण बघितलेला आहे. फक्त गवळणींच्याकडे काही लक्ष दिलं नाही. PRच्या मनात ते आलं असेल एखाद्या वेळेस गवळणीचा विषय काढावा म्हणून. अशावाला काठ्या लावल्यानंतर जो उचलणार आहे त्यांनी ते श्रीकृष्णांनी स्वतःच्या सामर्थ्याने तो पर्वत उचलला. सगळेजण काठ्या लावून तिथे खाली उभे आहेत. प्रत्येकाला मनामध्ये आहे आपण काठी लावली म्हणून पर्वत वर आहे. मला वाटतं हल्ल्या साहेबांचं पण काय काळ असं म्हणणं असतं की जे खरा सेविकेर असतो तो कुठे उल्लेख करत नाही, पण काही हौसे नवसेचे सेविकेरे असतात त्यांना असं वाटतं की बाबा आपण केल्यामुळे हे सगळं घडतंय, आपण केल्यामुळे हे सगळं चालू आहे. तसं नसतं ते. कुठेतरी ती शक्ती असते, त्यांनी तो पर्वत उचलून धरलेला आहे. आणि असे 8 दिवस जातात. पाऊस काय थांबायचं नाव नाही. गोकुळ सगळं जलमय झालं आहे का नाही कळत पण नाही, इतकं पाणी सगळीकडं भरलेलं आहे. 7 दिवसानंतर 6व्या दिवसानंतर प्रत्यक्ष इंद्रदेव म्हणतात की हे काय होतंय. एकदा 7व्या दिवशी खूप जोरदार पाऊस पडतात तरी काही होत नाही त्यांनी. आणि मग त्या ब्रह्मदेवांच्याकडे जातात, म्हणतात हा काय प्रकार आहे. म्हणतात गोकुळ सगळं संपलं, जलमय झालं आहे, तरी तो गवळ्याचा पोर अजून मान्य का होत नाही, तो त्याच्या हट्टाला का धरून बसला आहे. आणि मग ब्रह्मदेव खुलासा करतात की तुम्ही कोणाच्या नादी लागलात. गवळ्याचा पोर नाही आहे तो, प्रत्यक्ष म्हणे तो विष्णूंचा अवतार आहे, विष्णूंचा अंश आहे त्याच्यामध्ये. आणि हे समजल्याबरोबर जी अतिवृष्टी होत असते ती क्षणामध्ये इंद्रदेव ती बंद करतात, गोवर्धनाच्या पाशी येतात. इंद्रदेवांच्या बरोबर त्यांच्या जे श्रीकृष्णाला जे आवडत असतं दूध आणि गाय, ते बरोबर येताना त्यांची गाय घेऊन येतात. आपल्याकडनं खूप घोर पातक झाले, देवाचा अभिषेक तर व्हायला पाहिजे म्हणतात. ती सुरभी नावाची गाय असते, त्या गायीच्या दुधाने श्रीकृष्णाची माफी मागतात. आम्ही ओळखलं नाही म्हणतात, आम्ही तुमचेच भक्त आहोत, तुमच्या छत्रछायेखाली आम्ही आहोत, पण आम्ही ओळखण्यात चूक झाली, जे काय असेल ते तुम्ही गोड मानून घ्या. आणि दुधाचा अभिषेक करतात. इथून पुढं गोवर्धनाचीच पूजा करा, माझी पूजा नाही केली तरी चालेल, त्याची परवानगी देतात. आणि त्या सुरभी नावाच्या ज्या गाईचं ते दूध काढतात. आजही तिथे जवळ सुरभी कुंड नावाचं एक आहे, तिथे त्या कुंडामध्ये ते सगळं दूध जमावतं. राहिला प्रश्न गोकुळाचा, शेवटी मायाच येते, सगळं परत गोकुळ आहे असं इंद्रदेव सगळं करून देतात ते. आणि मग जे सगळे पदार्थ करून आणलेले असतात, यशोदेचं कसं होतं, यशोदा श्रीकृष्णाला थोडं असं दिवसातनं 8 वेळा असतात दिवसाच्या, 8 याम म्हणजे 8 वेळा प्रहर थोडक्यात, तर असं ती थोडं ती भरवायची. 7 दिवस झाले श्रीकृष्णाला काहीच भरलं, म्हणजे 8 याम म्हणजे 8 प्रहर आणि दिवस झाले 7, म्हणजे 8 7 56. असा तो 56 भोग हा जो शब्दप्रयोग येतो असा तो रूढ झालेला. तर आता ह्याचं काय करायचं म्हणते. सगळ्यांना आनंद होतो की प्रत्यक्ष इंद्रदेवाचं दर्शन झालेलं आहे, गोवर्धन पण वाचलेलं आहे, आपलं गोकुळ परत झालेलं आहे पहिल्यासारखं. तर श्रीकृष्णाला ह्याचा आपण नैवेद्य नक्कीच दाखवू. श्रीकृष्ण आनंदाने ते मान्य करतो, पण त्याच्या अगोदर एकदा गोवर्धनाला पण तुम्ही हा सगळा नैवेद्य दाखवा. हा 56 भोगाचा जो नैवेद्य आहे तो गोवर्धनाला पण तुम्ही दाखवा. अशा रीतीने हा गोवर्धन पूजा
ही सुरू झालेला ही रीत आपल्याकडे उत्तर प्रदेशमध्ये जास्ती करून खूप जोरात हे सगळा हा उत्सव साजरा होतो. पण आपल्याकडं कथारूप म्हणून आपण त्याचं कथेचं दरवर्षी ही कथा ह्याच्यामध्ये थोडेसे बदल आणखीन काही नवीन माहिती मला समजा मिळेल तर ती त्याच्यामध्ये आपण भर घालून ती सांगत असतो आणि त्या दिवशीच दीपोत्सव आपण करत असतो. आजच्या गुरुवारी मी इथे थांबतो. जे बाल सुधारगृहाचे जे संचालक आणि जे कोणी इथे पदाधिकारी इथे आले असतील तर त्यांनी एकदा इथे यावं आणि हे जे धान्य इथे जमलेलं आहे तर त्यांना आपण ह्या स्वामींची प्रतिमा आणि ते धान्य त्यांच्या सुपूर्द करू. आपला पुढचा कार्यक्रम जो आहे पालखी सोहळा, तो पालखी सोहळ्याला इथे सुरुवात होईल. ज्या भक्तांना पालखीबरोबर जायचं असेल त्या अशा भक्तांनी पालखीबरोबर जायचं आहे. ज्या भक्तांना प्रसाद घरी घेऊन जायचा असेल, आज कारण महाप्रसादाच्या जे आपण कोरडा प्रसाद ठेवलेला आहे, जे पदार्थ इथे अन्नकोटा करता आलेले आहेत तेच पदार्थ आपण तिथे वापरणार आहोत. तर अशा पदार्थांचा प्रसाद त्यांना मिळणार आहे. ज्यांना इथे थांबायचं असेल तर त्यांनी थोडा वेळ थांबून बैठक व्यवस्था त्यांची होईलच, पण ज्यांना नको असेल त्यांनी जाताना पिशवीमध्ये बांधून प्रसाद घेऊन जायचा आहे. श्रीयुत संजय शेगर इथे आलेले आहेत, बाल सुधारगृह जामखेड नगरच्या जवळ. तर त्यांना आपण हे स्वामींची प्रतिमा देऊ आणि हे धान्य त्यांनी ताब्यात घ्यावं आणि इथून पुढे जर का आम्ही तुमच्या अशा कुठल्या उपक्रमासाठी उपयुक्त ठरवू असं वाटलं तर आम्हाला तुम्ही जरूर संपर्क करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. छोटीशी पिशवी प्रतीक म्हणून आपण काहीतरी सांगत आपण इथे सुपूर्द करतो. आपण इथं हे जे धान्याचं कोट इथं जर जमलेलं आहे, एक प्रतिकात्मक म्हणून आपण इथं साखरेचं एक हे पोतं इथं सुपूर्द करत आहोत. टाळ्यांचा गजर जोरात झाला पाहिजे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पालखी प्रस्थान झाल्यानंतर प्रसाद वाटप आणि दर्शन असे दोन्ही कार्यक्रम होतील. जसं शांततेने आता आपण सगळेजण इथे बसला होतात त्या शांततेमध्ये दर्शन, पालखी सोहळा पुढचा आणि प्रसाद वाटपाचा. आपण एकदा स्वामींचा जय जयकार करू आणि मग पुढच्या सगळ्या सेवेंना सुरुवात होईल. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.